मागच्या मॅच मध्ये इंद्रपाल याचा खेळ चांगला झाला नव्हता म्हणून आता आपण स्ट्रायकिंगला संजय यांना पाहतोय आणि इंद्रपाल यांना नो स्ट्राईकला पाहतोय. या मॅच मध्ये कर्णधारांनी सांगितलंय की या मॅच मध्ये 100% देणं फार महत्त्वाचं आहे, कारण की एक सामना आपण जिंकलेला आहे ऑलरेडी आणि समोर एक बलाढ्य संघ आहे जॉली कामतगर आणि त्या संघाच्या कॅप्टनने सांगितलं की आम्ही चालू अंगामध्ये अजूनही बॅटही घेतले नाही हातामध्ये. मात्र तुमचं क्रिकेट आणि तुमचा सराव फार महत्त्वाचा आहे. पाहूया सचिन कोणत्या प्रकारची सुरुवात करतोय. राईट अप ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अगदी वेगाने टाकलाय आणि चाललाय अगदी लेग स्टंपच्या बाहेर. पंचांनी लगेचच आम्हाला इशारा केलाय की हा स्वेर चेंडू वाईड आहे. एक्स्ट्रा धावाने इथे सुरुवात केली आहे सचिनने आणि सुरुवात झाली आहे धावांना शिवलमाता वर्ल्ड संघाच्या माध्यमातून. सचिन कमबॅक करण्याची तयारी करतायत का पाहूया आपण. या चेंडूवर संजय पाटील सज्ज होत आहेत. मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि फुटवर्कचा व्यवस्थितरित्या वापर झालेला नाहीये. कडे कडे लॉप करायचं होतं. डॉट चेंडू आहे. कमबॅक करताना सचिनला आपण पाहतोय. लॉंग ऑन डीप मध्ये विलास बालूला आपण पाहतोय. सर्वात अनुभवी खेळाडू. चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये त्यांना आपण खेळताना बघितलेला आहे. चर्चा करू आपण. मोठा फटका समोर आलाय. चेंडू खाली आलाय. विलास बालू ओ माय गॉड पोचलं गेलं नाहीये तिथे. मात्र 2 धावा पूर्ण करताना संजयला आपण पाहतोय. तिसरं धाव देखील घेण्याची तयारी आहे आणि अगदी 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत पळून आपण पाहतोय. संजय पाटील आणि इंद्रपाल यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. रनिंग बिटवीन विकेट खूप फार चांगली पाहायला मिळाली. 3 धावा पूर्ण 4 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. हाफ चान्स होता मात्र क्रिकेटमध्ये हाफला फुल कन्वर्ट करणं फार महत्त्वाचं आहे ते विलास बालू यांना माहिती आहे. जर झेल झाला असता 3 धावा देखील वाचल्या असता विकेट देखील मिळाला असता. तीच थोडंसं चर्चा करताना गोलंदाज काही हरकत नाही आहे. इंद्रपाल आहे. या मॅच मध्ये फार मोठी जिम्मेदारी आहे या खेळाडूवर. समोर खेळलाय तोच शतरक्षक पुन्हा एकदा विलास बालू चेंडू मागे आलाय. यावेळेस फिल्डिंग चांगली आहे. 1 धाव पूर्ण झालाय. नक्कीच हिटमॅन रोहित शर्माची आठवण करून देणारा क्षण बघायला मिळाला संजय पाटील यांच्याकडून. ते थोडेसे स्लिप झाले होते. ते थोडेसे तिथे नक्कीच खालती अडलले होते मात्र काही हरकत नाहीये. फिट आहे. धावा झाले तर 5 धावा धावफलकावर. आज दिवसभरामध्ये आमच्यासोबत समालोचन करताना संदेश वकारे आणि नक्कीच ग्राउंड क्रमांक 2 वर आमचे मित्र कालीराम केनी सर आणि त्याचबरोबर मनोज ठाकरे सर नक्कीच समालोचन करत आहेत. तिथे देखील प्रिन्स मूवीज ही वाहिनी आहे आणि इथे देखील प्रिन्स मूवीज. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आणि त्याहून चांगली फिल्डिंग आहे. रनआउटची संधी आहे आणि फलंदाज संजय पाटील आउट. काय फिल्डिंग पाहायला मिळाली. अरविंद याचा अतिशय जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला. अतिशय चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. क्विक थ्रो वेगाने थ्रो फेकला होता आणि तो कलेक्ट केला होता सचिनने आणि रनआउटचा इथे विकेट मिळतोय जॉली कामतगर संघाला. असं वाटलं होतं की जीवनदान मिळालंय संजय पाटील यांना की त्याचा पुरेपूर फायदा घेतील मात्र जास्त वेळ थांबू शकले नाही खेळपट्टीवर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंगेश भुईर. मागच्या मॅच मध्ये नक्कीच जरी टार्गेट कमी ठेवण्यात आला होता मंगेश जरी खेळपट्टीवर होता मात्र तो सामना त्यांनी जिंकला होता. मात्र या मॅच मध्ये थोडीशी जिम्मेदारी जी आहे इथे धावा बनवायचे आहेत. 50+ कॅप्टनने सांगितलं होतं वर्ल्ड संघाच्या. वेगाने टाकलेला हा चेंडू अरविंदच्या डोक्यावरून आलाय. वाईडिश मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत त्या म्हणजेच इंद्रपाल या खेळाडूने. 2 धावाने संघाची धावसंख्या झाली आहे ती 1/7. प्रत्येकाला आयुष्यामध्ये मित्राची साथ हवं असणं गरजेचे आहे. तोच आकडा स्कोरबोर्डवर आलेला आहे 7. गोलंदाज फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये आणि चेंडू चालला सीमेच्या बाहेर. येतोय चौकार.
अगदी बॅटनं या धावा आलेल्या आहेत. 4 धावा ऍड होत आहेत. षटकाची समाप्ती झालेली आहे आणि षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा, डबल 1. यावर्षी नक्कीच नवीन खेळाडू खेळताना बघतोय आपण प्रत्येक संघामध्ये. मॅच टर्निंग पॉइंट ठरला होता वडगेर संघासाठी. आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन. अखिलेश षटक क्रमांक 2. पाहूया अखिलेश कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय. आणि स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय मंगेश भोईरला. मंगेशच्या बॅटमधून अजून एकही धाव आलेले, एकही चेंडू खेळलेला नाहीये. अपेक्षा फार मोठी आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू. थोडंसं रनअप मध्ये मिस्टेक होत आहे. पुन्हा एकदा आपल्या जागेवर जाईल. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी पूर्ण तयारीमध्ये आणि स्ट्रायकिंगला फलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय मंगेश भोईर. ऑफ स्टिकच्या बाहेरून हा स्ट्रोक खेळायचा होता. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू चाललाय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 12 धावा धावफलकावर. एक्स्ट्रा धाव. अखिलेशची गोलंदाजी पाहतोय आपण. आता ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साईडला मिड विकेटच्या वरतून चाललाय. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. येतोय षटकार. क्या बात आहे. मूड बनवला मंगेशने. आपलं खातं खोलताना मंगेश भोईरला आपण पाहतो आणि धाबा झालेला आहे धावफलकावर 18 धाबा. 18 धाबा झालेल्या आहे धावफलकावर. एक चांगली सुरुवात, पॉझिटिव्ह उत्तर देताना आपल्या बॅटनं मंगेश भोईरला आपण पाहतोय. आपला मंग्या फेमस जबरदस्त इनिंग. मागच्या मॅच मध्ये देखील जरी सिंगल डबल एकही चौकार एक चौकार आला होता मात्र पहिल्या मॅच मध्ये. आता षटकाराने आगाज केलेला आहे मंगेशने. 14 धावा बनवल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये. आणि आता पहा पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू होता आणि थोडंसं इम्पॅक्ट स्टंप पंचाने दाखवलं की बाहेर होता आणि जिथे धावही नव्हती तिथे 2 धावा पूर्ण केल्या. हा क्रिकेट आहे मित्रांनो. जेव्हा चेंडू एक खूप चांगला टाकण्यात आलेला आहे. बॅट कट आहे पंच आम्हाला दाखवत आहेत. 20 धावा 20. गावातील आजी जर कोणी मोठी व्यक्ती इथे उपस्थित असेल त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. हा व्यासपीठ आपलाच आहे. पुन्हा एकदा बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत. वाईटचा इशारा. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 21 धावा. खूप चांगला वातावरण, पोषक वातावरण क्रिकेटसाठी. संध्याकाळी जेव्हा 5 वाजता तेव्हा थंडगार हवा सुटते. काल मी नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून मॅचेस बघितल्या. TDPL सुरू आहे सध्या, ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग. तिथे आपल्या गावातील मोठे मोठे खेळाडू खेळत आहेत. अरविंद आहे त्या क्षेत्रामध्ये. फिल्डिंग चांगली आहे. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. जॉली कामतकर संघाच्या खेळाडूंना आपलं मूड बनवावा लागेल खेळण्यासाठी. चेंडूची वाट न पाहता चेंडूपर्यंत जाणं फार महत्वाचं आहे. मोठा फटका पुन्हा एकदा खेळलाय. शतरक्षक आहे तिथे मात्र चेंडू चाललाय. 1 बॉम्ब्स येतोय. चौकार. आज मंगेश भोईर आपल्या अंदाजामध्ये येत आहेत. आपल्या अंदाजामध्ये बॅटिंग करतायत. पुन्हा एकदा आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये फुलटा चेंडूचा फायदा घेता आले नाहीये. विलास बालू चेंडूला फील्ड करतायत. चांगला थ्रो फेकला गेलाय. एकच धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या 28 धावा. एक चांगली धावसंख्या बनवण्याची तयारी दिसतो या मॅच मध्ये. शुलम आता वर्ल्ड टीम संघाचे मंगेश भोईर
चांगली बॅटिंग करताना सिंगल देखील आले, डबल देखील आले, चौकार आला, षटकार आला आणि आता बॅटच्या टॉप एज आहे आणि चेंडू पहा 1 2 4 लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर येतोय चौकार. तर धावा झालेल्या आहेत धाबलकावर 32 धावा. अतिशय जबरदस्त तगडी सुरुवात म्हणूया आपण. जबरदस्त खेळ मंगेश भोईर पाहायला मिळतं, त्याला साथ देताना इंद्रपाल आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त खेळ सध्या पाणी मैदानामध्ये आलाय, काहीतरी मेसेज आला असावा. पहा लक्षात असू द्या 10 मिनिटं प्रॉपर घेण्यात आलेले आहेत कामतगड संघाच्या माध्यमातून, म्हणून स्टॉप वॉच केलाय आणि बॅटिंग करण्या संघाचा वॉच जो आहे सध्या सुरू आहे. लक्षात असू द्या पाणी आपण आलात घेऊन लगेचच मैदानाच्या बाहेर निघून जायचं आहे. यस थँक्यू. पाणी फार महत्त्वाचं आहे, वातावरण देखील तितकंच चांगलं आहे, थकवट देखील तितकंच चांगलं जाणवत आहे आणि पाणी घेणं वारंवार खूप चांगलं आहे. गोलंदाजीमध्ये अरविंद षटक क्रमांक 3. इथून कमबॅक होईल का? जॉली कामतगड संघ इथून कमी धावा खर्च करेल का? पाहूया आपण. गोलंदाजीसाठी अरविंद याचा पाहूया स्पेल पाहायला मिळेल, किती धावा वाचवण्याचा प्रयत्न असेल. इथे मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये. मंगेश भोईर वारंवार प्रयत्न करतायत की जास्तीत जास्त चेंडू सीमेच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न करतायत आणि इथे एकच धाव मिळते. धाव संख्या 33. नेक्स्ट मॅच कुठेही जाऊ नका मित्रांनो. बीबी स्पोर्ट इताडे आणि जय बजरंग कारिवली, फार मोठा मॅच आहे यानंतर देखील. ऑफस्टिकचा चेंडू, कडक पॉवरफुल स्ट्रोक, शतरक्षक आहे तिथे. एक धाव झाली आहे, दुसरं धाव सहजरित्या पूर्ण करता येतं फलंदाज इंद्रपाल. धाव संख्या झाली आहे 35 धावा, 35. अरविंद गोलंदाजी करताना सरवली पाईपलाईन एन कडून गोलंदाजी होत्या. स्ट्रायकिंगला फलंदाज इंद्रपाल, 2 चौकार आतापर्यंत आलेले आहेत. पुन्हा एकदा ऑफस्टिकचा चेंडू, गली पॉइंटवर खेळलाय, शतरक्षक आहे तिथे, चेंडूची वाट पाहत आहेत. एकच धाव इथे पूर्ण करण्यात येत आहे. थोडंसं ओव्हर थ्रो नक्कीच, मात्र स्वतः विकेट किपर चेंडू मागे. धाव संख्या 36 धावा, 36. या षटकामध्ये थोडीशी शांतता ठेवली आहे. येणारे अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका घेण्याची तयारी नक्कीच असावी मंगेश भोईर यांची. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटनं आला आतापर्यंत, चांगला खेळला आतापर्यंत. शॉर्ट पिच चेंडू, फायदा घेतलाय, मात्र शतरक्षक आहे तिथे आणि फिल्डिंग पहा, डोळ्यावरची झोप उडणारी फिल्डिंग पाहायला मिळाली. चेंडू झाला सीमा पार, येतोय चौकार. चुकीचं शतरक्षण आहे पहा. चेंडू येण्या अगोदरच डोळे मिटले होते तिथे शतरक्षणाचे आणि हा चेंडू सीमा पार गेला होता. कदाचित विलास बालू आणि त्याचबरोबर कॅप्टनने सांगितलं होतं की या चालू अंगामध्ये आमचं क्रीडांगण अजूनही तयार नाहीये, आमचा सराव नाहीये, मात्र आम्ही प्रयत्न नक्कीच करू. आता यावेळेस पहा त्या चुका सुधारलेल्या आहेत तिथे. चेंडूला अडवला गेलाय, मात्र 2 धावा पूर्ण केल्यात आणि मंगेश भोईर आपल्या मूडमध्ये बॅटिंग करताना 2022-23चा मंगेश आज नक्कीच खेळताना पाहायला मिळतोय. शोलूमाता वर्ल्ड संघाच्या माध्यमातून ज्या प्रकारच्या धावा बनवत आहेत. काही दिवसानंतर नवीन वर्ष सुरू होईल, मात्र 2025चा हा क्रिकेट आठवण राहणारा हा क्रिकेट राहणार आहे मंगेश भोईर साठी. पुन्हा एकच धाव इथे पूर्ण केला गेलाय आणि आता पंच काय इशारा करतात पाहूया. वाईटचं म्हणजे 1+1 2 धावा. 2 धावाने आमचे ज्ञानेश्वर मुकादम आम्हाला सांगते धावा झालेल्या आहेत. 44 धावा, डेंजर झोन धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा ऑफस्टिंगच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न, अजून एक वाईट
अजून एक एक्स्ट्रा धाव आलेला आहे 45 धावा. 40+ टार्गेट असा आहे की तुम्ही तिथे चांगली गोलंदाजी करू शकता. मात्र अजूनही चेंडूचा खेळ बाकी आहे. इंद्रपाल हा पूर्णपणे सेट झालाय आणि आता चेंडू नव्हे तर फुटबॉल प्रमाणे स्ट्रोक खेळले जात आहेत. जबरदस्त चौका अजून एक आपण पाहतोय इंद्रपाल यांच्या बॅटमधून. 3 षटकांचा खेळ आणि 49 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. बॅटिंग जर आवडली असेल तर इंद्रपाल आणि मंगेश भोईरसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अतिशय जबरदस्त खेळ. 44 धावांची भागीदारी. क्या बात आहे. मागच्या मॅच मध्ये परेश आणि भाई नाईक यांच्यामध्ये भागीदारी का म्हटलं जात आहे की ती मॅच त्याने जिंकली. जबरदस्त पार्टनरशिप पाहायला मिळाली मागच्या मॅच मध्ये आणि या मॅच मध्ये देखील पहिल्या डावामध्ये 44 धावांची भागीदारी पाहायला मिळते. या षटकामध्ये पहा जर विचार केला सचिनने 11 धावा खर्च केला, लगेच अखिलेशने 21 धावा खर्च केला आणि अरविंदने 17 धावा. म्हणजे येणाऱ्या अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. इथून जर चांगली गोलंदाजी झाली नाही तर दबाव जो आहे दबावच राहील जॉली कामतकर संघावर. असं वाटतं कुठेतरी चांगल्या स्पॉटवर फिरण्यासाठी गेलेल्या आहेत आणि जिथे ज्या प्रकारे आपण सावलीमध्ये बसून जेव्हा आनंद घेतो तसंच कुठेतरी फिलिंग होताना मंगेश भोईर यांना खेळपट्टीवर व्यवस्थित इथं बसून घेतलं अगोदर आणि त्यानंतर पाणी त्यांनी घेतलं. नाही फार जेव्हा 1 ते 2 ओव्हर जेव्हा आपण खेळतो ना तेव्हाच आपल्याला माहिती पडतो की आपण किती फिट आहोत. मात्र जवळजवळ 3 षटक पूर्ण झालेले आहे. 3 षटकापर्यंत खेळपट्टीवर थांबलेले आहेत मंगेश भोईर आणि इंद्रपाल. चांगली भागीदारी. पाहूया 50 धावांची साजेदारी पाहायला मिळेल का. मात्र 50चा आकडा इथे तयारीमध्ये 49 झालेले आहेत. विलास बालू पहिला चेंडू अगदी बॅटची एज घेतली आहे. फिल्डिंग चांगली आहे आणि तितकाच चांगला एफर्ट तिथे पाहायला मिळाला आणि अशा प्रकारे 50 धावांचा आकडा इथे स्कोरबोर्ड लागलेला आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या शिलूमाता टीम संघाच्या माध्यमातून. जबरदस्त इथे बॅटिंग पाहायला मिळते शिलूमाता वर्ल्ड संघाच्या माध्यमातून. विलास बालू अनुभवी गोलंदाज डॉली कामतकर संघाचे. स्लॉगरचा षटक आहे आणि या षटकामध्ये मला 100% द्यायचं माझ्या संघासाठी माझ्या टीमसाठी आणि मी तो प्रयत्न करत राहीन. मागच्या 2 चेंडूवर 1 धाव गेली आहे आणि 1 विकेट देखील मिळाला. हा अनुभव असतो प्रत्येक खेळाडूकडे. कम ऑन डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रुपेश मडवी मैदानाच्या आतमध्ये आलाय. मात्र आऊट होण्यापूर्वी थोडासा टाळ्यांचा आवाज नक्कीच इंद्रपालसाठी तिथे पाहायला मिळाला. ज्यांच्या बॅटमधून 3 चौकार आले होते. चांगली बॅटिंग केली, चांगला साथ दिला मंगेश भोईर यांना. आता रुपेश काय करते पाहूया आपण. रुपेशने देखील चांगला स्ट्रोक खेळला गॅपमध्ये. शतरक्षक आहे तिथे आणि पहा चुकीचं शतरक्षण आणि चेंडू सीमा पार. येतोय चौकार. नक्कीच डीप गलीमधून सरळ पॉइंट पर्यंत सराव केला मात्र तिथे आपण 1-2 का पुरवताना बघितलं. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. कारिवली आणि इताडे. बिग मॅच पाहायला मिळेल यानंतर. सोडून दिलाय लेग स्टंपच्या बाहेर चेंडू चाललाय. विकेट किपरने देखील चुकी केली आहे. 1+1 2 धावा. धाव संख्या झाली आहे अब तक 56. हाच आकडा मागच्या मॅच मध्ये पाहायला मिळाला जिथे 61 धावा चेस करण्यात आल्या होत्या चिरोबाकोन संघाच्या माध्यमातून. विलास बालू हा देखील चांगला स्ट्रोक आहे. खाली क्षेत्रामध्ये चालला चेंडू मागच्या बाजूने. स्क्वेअर लेगचा शतरक्षक पोहोचू शकणार नाहीये. अजून एक दमदार चौकार मंगेश भोईरच्या बॅटने आलाय. तीन चौकार. चांगला खेळत आहेत खेळपट्टीवर. 27 धावनं खेळत आहे.
गोलंदाजी करताना विलास बालू विकेटची अपेक्षा करताना समोर खेळलाय, शतरक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये, दुरून शतरक्षक पोहोचला, एक धाव झाली आहे, दुसरं धाव देखील पूर्ण केलेला आहे. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 62 धावा 62. खूप मोठं आव्हान ठेवण्याची तयारी आहे. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. या चेंडूवर जर डॉट आला तर टार्गेट नक्कीच 65च्या आतमध्ये पाहायला मिळेल. एखादा मोठा फटका आला तर 65च्या प्लस धावा पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू आहे, मोठा फटका समोर खेळलाय, गॅप फार मोठा आहे, चेंडूला अडवलाय आणि धावा वाचवल्या त्या म्हणजे तब्बल 3. मंगेश देखील थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. शेवटपर्यंत मंगेश भोईर बघत राहिले की किती धावा बनतील. चौकार वाचवला, चांगला थ्रो फेकला. 63 झालेले आहे, 64 धावांचं आव्हान आहे. तर आपण एक छोटासा ब्रेकमध्ये टॉस आणि त्यानंतर पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये संदेश वखारे सरांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. तर दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचायचं आहे. आपण टॉससाठी सोमनाथ चौधरी आणि त्याचबरोबर संतोष तरे सर आपण पाहतोय. चांगला सामना आहे, कुठेही जाऊ नका. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचलेले आहेत. नक्कीच आपण आहोत मित्रांनो बर्फानी बाबा एंटरप्राइजेस टेमघर टॉस बॉक्समध्ये, जो आम्हाला पुरस्कृत केलं आहे आमचे ज्येष्ठ नगरसेवक बालाराम चौधरी आणि पद्माकर शेठ चौधरी यांच्या माध्यमातून. आपला भारतीय संस्कृती नियमानुसार आपण छापा काटा हा टॉस आहे. कालोल टीमचा कॉल आहे, छापा असा कॉल आहे, आलेला आहे काटा. टॉस इथे जिंकलेला आहे इताडे टीम संघाने. थँक्यू सो मच. बसून घ्या आपण. फक्त शॉट, फक्त निर्णय कळूया आपण. बीबी स्पोर्ट इताडे टीम नक्कीच मागच्या सीझनमध्ये जो खेळ झाला त्याला विसरायचा आहे. नवीन या सीझनमध्ये ज्या प्रकारे तुम्हाला परफॉर्मन्स करायचा त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. चाचणी स्पर्धा आहे. जेव्हा तुम्ही या ग्राउंडवर आले तेव्हा कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं. ग्राउंड खूप छान आहे आणि आयोजन पण खूप छान केलेलं आहे. तुमचं यावर्षी सराव झालेला आहे? हो, सराव झालेला आहे थोडाफार. टीमला काय सांगणार तुम्ही? चाचणी स्पर्धेमध्ये काय अपेक्षा आहे कॅप्टनला? बघूया आता, प्रत्येकाने चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करावा. आम्ही एक अपेक्षा करू शकतो की हा मॅच खूप चांगला होईल. हो नक्कीच. टॉस जिंकले काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारोली बरोबर कधी मॅच खेळलात आपण? गेल्या वर्षी 2 मॅच झाले आहेत आमच्या. आणि कोण जिंकलेत? आम्हीच जिंकलेलो आहे. क्या बात आहे. इताडे टीम संघ 2 मॅचेस मागच्या वर्षी झालेल्या आहेत, ते जिंकलेले आहेत त्यांनी. म्हणजेच कारोली संघाला या मॅचमध्ये जिंकायचंच आहे. तर किती धावणं रोखण्याचा प्रयत्न आहे? अंडर 40. चला, तर आपल्या संघासाठी भरपूर सारे शुभेच्छा आहेत. आणि त्याचबरोबर कारोली टीम संघ, तुम्ही जर टॉस जिंकलंस तर तुमचा निर्णय काय असता? बॅटिंगच घेतली. म्हणजे मनासारखं झालं, बॅटिंग झाली आहे. पहा, समोरच्या संघाने मागच्या वर्षी 2 मात दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला इथे जिंकायचं आहे तर तुम्हाला धावा बनवाव्या लागतील 40+. टीमला काय सांगणार तुम्ही? सर्व खेळाडूंनी त्यांचा 100% द्यावं. नक्कीच समोरची टीम तगडी आहे, त्याने 2दा हरवलं, पण ह्यावेळेला आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. तुम्ही 2 तास अगोदर आलेला आहात इथे. कसं वाटतं, वातावरण कसं वाटतं या ग्राउंडबद्दल तुम्ही काय सांगणार? ग्राउंड तर खूप छान आहे, पण जी आमच्या अध्यक्षांना जी मदत केली, जे खेळाडू कमिटी आहे, टॉस कमिटी असेल किंवा जी ग्राउंड कमिटी आहे, त्यांनी जास्त मेहनत घेऊन चांगला ग्राउंड बनवला आहे. त्यांचा मी धन्यवाद करतोय. आपल्या संघासाठी शुभेच्छा. टॉस झालेला आहे, इतर टीम संघाने जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम इथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी कारोली संघाला आमंत्रित केलेला आहे. वेळ न घेता पुढच्या मॅचला आपण सुरुवात करतोय. ऐकूया, मी थांबतोय. पाहत रहा भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेच्या माध्यमातून चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषक 2025 आणि पुढचा आवाज ऐकणार आहात. मेरी आवाज मेरी पहचान, व्हॉइस ऑफ भिनार, संदेश वखारे. थँक्यू व्हेरी मच संदेश पाटील भिवंडीकर. तर पहिली इनिंग अर्थातच पहिल्या 4 षटकांचा खेळ आपण पाहिला. 63 धावा ठोकल्या गेल्यात. 64 धावांचं एक मोठं लक्ष झाली कामतगार टीम समोर उभं केलंय. नक्कीच लक्ष जरी मोठं असलं तर मोठी मोठी नावं, मोठे मोठे खेळाडू देखील त्यांच्यामध्ये आहेत, हेही विसरून चालणार नाही आहे.
तर चला शेलूमाता वर्ल्ड टीमचे कॅप्टन आपण मैदानाच्या आतमध्ये आपला संघ घेऊन दाखल व्हा. इताडी टीम संघाचे कॅप्टन आणि कारिवली टीम संघाचे कॅप्टन थोडंसं आपण संदेश वखारे यांना संपर्क साधा आपण. कारिवली टीम आणि इताडी टीम चला शत्रुक्षण लावून घ्यायचंय. शिलूमाता वर्ल्ड संघाने आपलं शत्रुक्षण लावायचंय. अजूनही यानंतर 4 सामने बाकी आहेत, लक्षात असू द्या. आणि आजच आम्हाला शेड्यूल कंप्लीट करायचं आहे. आपण जेव्हा संदेश एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये जात असतो आपण, मग तिथे समालोचक, स्कोरर, लाईव्ह टेलिकास्ट, मंडप अँड डेकोरेटर्स, मग पंच, हे इतर सर्व एकत्र येतात तेव्हा ती स्पर्धा होते. जेव्हा हे नसतं तेव्हा स्पर्धा होत नाही. मग आपण कोणत्याही स्पर्धेमध्ये जेव्हा खेळतो तेव्हा त्या स्पर्धेला जी प्रवेश शुल्क जे असतात ना, ती जमा केल्यानंतरच आपण एन्जॉय केलं तर खूप चांगलं वाटतं. तर मी प्रत्येक संघाला असं नेहमी सांगत असतो की आपण खेळण्या अगोदर जे काय टीम ऑर्गनाइज कमिटी आहेत त्यांचे जे नियम आहेत त्याला फॉलो करा. आणि जे काही जी प्रवेश शुल्क जे आहे खेळण्या अगोदर तुम्ही जमा करा की आम्ही आलोय, आमची एंट्री झाली आहे. हे नक्कीच अनाऊन्समेंट केली जात नाही या गोष्टीला, म्हणून हे आम्हाला अनाऊन्समेंट करणं चुकीचं वाटतं. तर प्लीज दोन्ही कॅप्टन या आणि ते नक्कीच आपण ती फी जी आहे जमा करा. आणि आता फलंदाज आलेले आहेत, तर नॉन स्टॉप संदेश वखार यांना आपण ऐकणार आहात. थँक्यू व्हेरी मच भिवंडीकर. वळूया आपण थेट मॅचच्या दिशेने. 64 धावांचं लक्ष आहे. अर्थातच 16.00च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील. यस, आपण मॅचला सुरुवात करूया. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अर्थातच दोघी बंधू आहेत. तर फ्रंट लाईन षटक बॉल इंद्रपालच्या हातामध्ये. विनोद विथ सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. यस, मॅच ऑन. खेळाला सुरुवात. षटकातील पहिला बॉल. 64 धावांचं लक्ष आणि त्या लक्षाचा पाठलाग. पहिला बॉल लो फुल टॉस बॉल. वाटची गाडा. यष्टीरक्षक बीट झालाय आणि बॉल थांबत नाहीये. बॉल निघून गेलाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवर हा पहिला चौकार. यस, नशिबाची साथ त्या ठिकाणी विनोदला मिळाली. पहिल्या बॉलवर 4 धावा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल मिस टाइम झालाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जेल खाली. पहिली विकेट. फलंदाज बाद विनोद. इससे अच्छा कमबॅक क्या हो सकता है. पहिल्या चेंडूवर चौकार आला. सेलिब्रेशन ते चॉली कामतकर संघाने केलं आणि त्यानंतर विकेट घेतला. शिलूमाता वर्ल्ड टीम संघाने देखील सेलिब्रेशन केलं. खूप चांगला कमबॅक पाहायला मिळाला गोलंदाज इंद्रपाल याच्या माध्यमातून. आज इंद्रपाल याने खूप चांगली बॅटिंग केली आपल्या संघासाठी. 18 धावा बनवल्या आणि आता गोलंदाजीमध्ये एक विकेट देखील मिळालाय. मंगेश भोईरने नोट आउट 30 धावा बनवल्या आपल्या संघासाठी.
पहा जेव्हा फलंदाज बाद होतो तेव्हा दुसरा फलंदाज लगेच येणं फार महत्त्वाचं आहे. विलास न्यू बॅटर मैदान मध्ये नक्कीच शीतपेय आपण पाहतोय. कोल्ड्रिंक्स जे आहे सोमनाथ चौधरी कॅप्टन कूल यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. सायंकाळ झाली आहे, थोडंसं गरमाट होत आहे आणि थंड करण्यासाठी स्प्राईट कुछ तुफानी हो जाए. सोमनाथ चौधरी यांचा आम्ही आभार व्यक्त करू. या बलेचा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केला होता. धावचीची संधी जरूर होती, परंतु थ्रो बरोबर नाहीये. फक्त मिळेल सिंगल. पहा खूप मोठे दिलदार व्यक्तिमत्व आहेत सोमनाथ चौधरी. नक्कीच त्यांचं नेहमी सहकार्य असतं आणि आज पहा थोडंसं गरमाहट होत आहे आणि त्याकरिता त्यांनी कोल्ड्रिंक्स सर्व आमच्या उपस्थित या व्यासपीठावर पाहुण्यांसाठी पंच आणि त्याचबरोबर कॉमेंटरसाठी त्यांनी कोल्ड्रिंक्स आणलेले आहे. थँक्यू सो मच. नक्कीच तुफान पिंपला संघाचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. रमेश पाटील यांचं ज्यांनी आम्हाला दुपारच्या भोजनाची व्यवस्था केली. थँक्यू. आज वार गुरुवार होता. अग्री पद्धतीने शुद्ध शाकाहारी जेवण आजचं मेजवानी होती आणि उद्या शुक्रवार आहे. चांगली मेजवानी. मात्र ये पहा काय झेल पाहायला मिळाली. विलास बालू देखील आता निराश पावलाने डगआउटकडे जाताना पाहायला मिळतात. विकेट. स्ट्रोक मध्ये नक्कीच मी 100% देईल, मात्र तितकीच चांगली झेल. जरी स्लिप झाले तिथे खेळपट्टीवर, मात्र स्ट्रोक बनवलं, मात्र त्याहून चांगली झेल पकडले आणि विलास बालूने जाता आता त्याचं कौतुक देखील केलं. चांगली झेल पकडले. आज शेलूमाता वर्ल्ड संघाचा क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळाला. संदेश ज्या प्रकारचं खेळत आहेत, लो स्कोरिंगचं टार्गेट नक्कीच डिफेंड केला आणि आता दुसरा मॅच मध्ये हाय स्कोरिंग टार्गेट ठेवण्यात आलेला आहे. आजच्या दिवसातील सर्वात मोठा टार्गेट आहे. याच्या अगोदर 61 धावा आल्या होत्या. नवीन फलंदाज मैदानात मध्ये आलेला आहे विनोद ज्युनियर हा खेळाडू आलेला आहे. आता जो चांगला खेळ तो सिनियर असंच म्हणूया आपण. टार्गेट मोठा आहे. सुरुवात अगदी धीमी झाली आहे जॉली कामतकर संघाची. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. अतिशय सुरेख षटक हाताळला गेलंय इंद्रपालच्या माध्यमातून. अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालंय. 2 विकेट्स आणि सोबतच फक्त आणि फक्त 6 धावा या ठिकाणी खर्च केल्या. 64 धावांचं मोठं लक्ष. मात्र ते लक्ष कंप्लीट करत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा जॉली कामतकर टीमसाठी. शेलूमाता वर्ल्ड टीमचे कॅप्टन चला तोरा करा. थोडं स्पीडली गेला, कारण यानंतर अजूनही काही मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. यस, षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर आपण बीकेला पाहतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक कंप्लीट झाला आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेला आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 षटकातील पहिला बॉल बीके बॉलिंग ट्रॅकवर.
या वेळेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये बॉल निर्धाव जातोय मात्र या ठिकाणावरनं प्रत्येक निर्धाव चेंडू जो आहे तो दबाव निर्माण करेल जॉली कामतगार टीमवर यात काही शंका नाहीये षटकातील पुढचा बॉल या वेळेचा बॉल कव्हरच्या वरून उडवलाय डीप कव्हरवरून क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचल्यात आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट षटकातील पुढचा बॉल बीके पुन्हा एकदा या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय फटका तर भरपूर चांगला आहे बॉल थांबत नाहीये निघून गेलाय सीमा पार 6 धावा षटकार वेलकम हरिश्चंद्र भाऊ आपलं हार्दिक स्वागत आहे टीम भावाल्याचे खेळाडू आहेत हरिश्चंद्र केने अतिशय दमदार फटका सचिनच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय षटकातील पुढचा बॉल या वेळेचा बॉल यष्टीचित करण्याचा प्रयत्न पंच सहमत नाहीयेत पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे त्या ठिकाणी सचिन बॉल मात्र निर्धाव गेलाय अगदी स्लोवर चेंडू पाहायला मिळाला वेग परिवर्तन या बॉलवर आपण पाहिला बीके पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल या वेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न संपर्क हवत असं नाहीये परंतु डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट धावफलक 2 ने पुढे सरकलाय 16 धावा धावफलकावर झाल्या आहेत 64 धावांचे एक मोठं लक्ष त्या लक्ष्याचा पाठलाग आपण पाहतोय या वेळेस देखील फटका चांगला आहे बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमा पार 6 धावा षटकार तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय 2 षटकांची समाप्ती 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये 42 धावांची आवश्यकता आहे षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर कपिल येतोय मागच्या मॅच मध्ये अतिशय सुरेख षटक हाताळलं होतं कपिलने 12 चेंडू 12 धावा हे समीकरण असताना मात्र षटक क्रमांक 3 कपिलने हाताळलं होतं ज्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट्स देखील घेतल्या होत्या मॅन ऑफ द मॅच ठरला होता मागच्या मॅचचा तर आता मात्र पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारे षटक हाताळेल 12 चेंडू 42 धावांची आवश्यकता आहे षटकातील पहिला बॉल या वेळेचा बॉल यस हिट विकेट फलंदाजाला मैदान सोडावं लागेल हा तर एक रणनीतीचा भाग असावा कारण येणाऱ्या फलंदाजांमध्ये
अरविंद हे एक मोठं नाव आहे. षटकातील पुढचा बॉल कपिल बॉलिंग ट्रॅकवर. कपिल पुन्हा एकदा यावेळेस बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे परंतु मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. वेलकम अजित कारभारी. कपिलने ज्या प्रकारे मागच्या मॅचमध्ये षटक हाताळला होता या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी आतापर्यंत. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने ऑन ड्राईव्हचा फटका मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि चुकीला माफी नाहीये. बॉल सीमा पार 4 धावा चौकार. नशिबाची साथ मिळाली आहे त्या ठिकाणी सचिन सोबतच टीम कामतगरला, कारण मिडफिल्डवर आलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 4 ने धावफलक 27-27 वर पोहोचलाय. यावेळेस देखील फटका तर भरपूर चांगला आहे. खाली क्षेत्र निवडला, दुरून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचल्यात. बॉल स्टॉप केला गेलाय. फक्त आणि फक्त एकच धाव. अरविंद त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्यासाठी नकार देतोय. स्ट्राईक आपल्या बाजूने ठेवतोय परंतु का ठेवली आहे हे त्याला दाखवून द्यावं लागेल, कारण या ठिकाणावरनं तुम्हाला हवाई मार्गाचा वापर करावा लागेल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस परिपूर्ण बीट केलाय फलंदाज अरविंदला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धाव. कपिलने मात्र आकर्षित केलंय मागची मॅच सोबतच या मॅच मध्ये देखील. चांगला खेळ सध्या वर्ल्ड संघाचं पाहायला मिळत आहे. फुल टॉस आणि त्यावर प्रहार झालाय. बॉल निघून जातोय सीमा पार. षटकार. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 30 या ठिकाणी कंप्लीट झालाय. धावा किती झाल्या आहेत हे महत्वाचं नाहीये, तर शेवटच्या ओव्हरमध्ये धावा किती पाहिजेत हे अधिक महत्वाचं आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. मिशन थोडंसं अवघड आहे मात्र शक्य. पाहूया आता. हा शब्द लागलाच होता मात्र 30 धावा होतील का हे पाहणं फार महत्वाचं आहे. तुमच्यामध्ये दमखम असणं फार महत्वाचं आहे या धावा बनवण्याकरिता. नक्कीच भिवंडीकर अगदी बरोबर उल्लेख केला त्या ठिकाणावर, कारण क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आहे. 6 बॉल 30 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच एक महान गोलंदाजाला 5 चेंडूमध्ये 5 षटकार लगवले होते नुकताच झालेल्या लीगमध्ये. करण अंबाला याच्या अगेन्स्ट हलचल यादव याने 5 चेंडूमध्ये 5 षटकार पेश केले होते. नक्कीच एक जबरदस्त खेळाडू आहे हलचल यादव. चर्चेमध्ये आला, ट्रेंडिंगमध्ये आला तो खेळाडू. मग तिथे जर चर्चेमध्ये यायचं असेल तर टीमचे कॅप्टन सचिनला या धावा बनवाव्या लागतील. चला थोडंसं टाइम कमी खर्च करा, थोडं स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. 30 ते 40 सेकंड झाल्यानंतर लगेचच आम्हाला ऑर्गनाइज कमिटीच्या सूचना येत आहेत की मॅच थांबली पाहिजे नाही. अजून एक 3 सामने यानंतर कंप्लीट करायचे आहेत. वेळ फार कमी राहिलाय. शेवटचं षटक 6 बॉल 30 धावांची आवश्यकता.
षटकातील पहिला बॉल. सहा बॉल मध्ये जवळजवळ 5 षटकार ठोकायचे आहेत. या भलेसा बॉल ॲक्च्युली काय घडलंय त्या ठिकाणी पाहूया. कॅच तर पकडली गेली आहे, परंतु यस क्षेत्ररक्षकाचा कॉन्फिडन्स तर हाय लेवलचा पाहायला मिळतोय. परंतु नक्कीच आमचे पंच त्या ठिकाणावरनं तपासतील जेल आहे की षटकार. प्रेक्षकांच्या माध्यमातून तर नक्कीच डिसिजन आला आहे, परंतु आमचे पंच स्वतः त्या ठिकाणी जात आहेत. पाहूया त्यांच्या माध्यमातून डिसिजन जो येईल तो अति महत्त्वाचा असेल. सुरेश खरंच सरांकडे नक्कीच आमच्या नजरा आहेत. डिसिजन काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे. षटकार की फलंदाज बाद. यस फलंदाज बाद. अर्थातच आता मात्र उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 5 बॉलवर 5 षटकारांची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे. अंकलेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. खूप मोठा कारनामा या ठिकाणी करावा लागेल अंकलेशला. 5 बॉलमध्ये 5 षटकार ठोकायचे आहेत. प्रवीण बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल पुढे ठेवला होता. समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलाय. सिंगल कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते त्या ठिकाणी. 35 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नक्कीच आजच्या दिवसभरामध्ये चेरोबा कोण संघाने 2 सामने खेळले, 2 सामने जिंकले. आता जिंकण्याची तयारी आहे शिवलमाता वर्ल्ड टीम संघाची. षटकातील पुढचा बॉल. समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. बॉल निघून जातोय सीमा पार. षटकार. अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे आणि उर्वरित फक्त आणि फक्त 3 बॉलचा खेळ बाकी आहे. अर्थातच षटकार जरूर आलाय, परंतु कुठेतरी उशीर झालाय. षटकातील पुढचा बॉल. या बॉल स्लोवरचा वापर. वेग परिवर्तन. बॅट आणि बॉल मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. यस फॉर्मॅलिटीज लेफ्ट. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर देखील फटका तर भरपूर चांगला आहे. अप्रतिम फटका. अजून एक षटकार येतोय. नक्कीच पराभवाचा अंतर जे आहे ते कमी करण्याचा प्रयत्न अरविंदच्या माध्यमातून होतोय, कारण विजय सुनिश्चित झालाय शेलूमाता वर्ल्ड टीमचा. शेवटचा बॉल. एक चेंडू फक्त दूर आहे ते विजयापासून. या वेळेस ऑन साइडला बॉलला उडवलाय. बॉल हवेमध्ये. इंद्रपाल त्या ठिकाणी आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. शेवटचा बॉल होता आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना जिंकलाय शेलूमाता वर्ल्ड टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक. जॉली कामतकर. नेक्स्ट मॅच त्वरितच आपण पुढच्या मॅचच्या दिशेने वळणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट दॅट यस इज मंगेश भोईर. त्याच्या बॅटमधून आल्या होत्या नॉट आउट 30 धावा.